दुःखामुळे आले, त्या मार्गात आल्यानंतर तुमचे दुःख दूर पण झाले आणि सुखी समाधानी पण झालो. तर एक विचार करा, जर आम्ही बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम हे जर काटेकोरपणे आम्ही पालन केलं नाही तर तुमचं वय झालं, तुमच्या लेकरा बाराचं का होईल याचा विचार तुम्ही करणार की करणार नाही हे तुम्ही तुमच्या मनाला खऱ्या अर्थाने विचारलं पाहिजे. काय नाही दिलं बाबांनी. मी अनेक ठिकाणी बोलतो की तुम्हा सेवकांना मार्गदर्शन करायचं तर काय करायचं. आम्ही साधे कार्य घेतले होते, आम्ही भगवत प्राप्तीचे कार्य केले, आम्ही नव हवन केले, तुम्ही साधे कार्य घेतले, तुम्ही भगवत प्राप्तीचे हवन कार्य घडवलं, तुम्ही नव हवन घडवले. तुमच्याही घरामध्ये दुःख होतं, आमच्याही घरामध्ये दुःख होतं, तुमचंही दुःख दूर झाले, आमचेही दुःख दूर झाले. अनुभव तुमच्याकडे तेवढाच आहे, अनुभव आमच्याकडे तेवढाच आहे. आपण काही साधे माणसं नाही आहो, मोठे इतिपाती लोक आहो. मार्गात यायच्या अगोदर काही कमी इतिपाती केल्या नाही. दारू पिला असेल तर पुऱ्या गावाला त्रास होता आमचा. लोक म्हणत होते हा भडभडा मरण तर बरा होईल लवकर, पुऱ्या घराला आहे पण अख्खा गावाला त्रास आहे. अरे ज्याच्या अंगात भूत येत होता त्याच्या त्रास तर बायको लेकराले होतात. मोहल्ल्यामध्ये नसेल होत का? तो अंगात आल्यावर जोराजोरानं बोंबलत असेल तर घराच्या साईडचे लोक चांगले झोपत असतील का? अरे झोपलेले तर उठत होते की नाही? त्याच्या त्रास गावाले होता की नाही? अरे असे उपाधी लोक आपण सगळे 12 घाटाचे पाणी पिलेले लोक मानते की बाबा जुमदेवजीच्या या मार्गामध्ये आल्यानंतर काही सरपंच झाले, काही जिल्हा पंचायतचे सदस्य झाले. मी नागपूर जिल्हा पंचायतचे उपाध्यक्ष झालो. काही वाटत नव्हतं मला. झालो की नाही? मोठे पद आम्हाला भेटले. पहिल्या काळामध्ये आम्ही ते रस्त्याने जाता दिसलो का आम्ही ते रस्ता आम्हाला कमी पडत होता, पूर्ण रस्ता लागत होता. त्याच्यामुळे मोठे 12 लोक आम्हाला भेट होते बहुतेकला. तर आम्ही रस्त्याला निघालो आणि आमचा ढोल आयता उठाला का चांगला माणूस सभ्य माणूस आमच्या समोर येत होता. रे म्हणे हात नागोबा आला डोल चाल मी एवढा होता. आणि आज महान साहेब बाबा जुमदेवजीने 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम आम्हाला दिले. माणसाच्या जन्माला आलो होतो आम्ही, पण आम्ही माणूस नव्हतो. बाबाने आम्हाला या मानव धर्मामध्ये आल्यानंतर माणूस बनवलं. आज जेव्हा रस्त्यानं निघतो आम्ही तर आम्हाला नमस्कारजी 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 साहेब नमस्कारजी साहेब एवढा नमस्कार मिळतात की आम्ही हा मान जो काही आम्हाला मिळाला आहे हे आमच्या बाबामुळे आम्हाला मिळाला. आणि मग आम्ही महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या या विचाराला फक्त एका भगवत प्राप्ती सोबतच